2 3 4 5 6 7 आणि 8. तर या पद्धतीने एकूण सिंगल त्रिकोण किती आहेत? 8 आहेत. ठीक आहे. आता फक्त शेवटचा अंक कोणता आलेला आहे? 8. 8ची फक्त आपल्याला दुप्पट करायची. काय करायचे? दुप्पट करायचे. 8 दुनी किती झाले? 16. तर या कृतीमध्ये एकूण त्रिकोण किती येणार आहेत? तर 16 त्रिकोण येणार आहेत. कारण सिंगल त्रिकोण किती आहेत? 8 आहेत. त्याच पद्धतीने 2 मिळून किती होतील पहा. हा एक त्रिकोण होईल. 2 मिळून पहा. हा 9, हा एक 10, हा 11 आणि हा 12. त्याचबरोबर हा 13, हा 14, हा 15 आणि हा 16. तर अशा पद्धतीने या कृतीमध्ये एकूण 16 त्रिकोण आहेत. बरेच विद्यार्थी 8 त्रिकोण निवडतात. तर 8 त्रिकोण या